काही नेते मंडळींच्या डोक्यात वारं गेलंय। हे मंत्री जर उंटावरून शेळ्या हाकत असतील तर अशा मंत्र्यांना घरची वाट दाखवा। मंत्र्यांच्या वागणुकीवरून खासदार श्रीकांत शिंदेंसमोर संतोष बांगर यांचा संताप। राज्यात 5 दिवस उष्णतेची लाट। विदर्भातील अनेक जिल्ह्यातला पारा जाणार 40 डिग्री पार। काळजी घेण्याचं हवामान खात्याचं आवाहन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन तर चैत्यभूमी परिसरात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त वांद्रे वरळी सी लिंकवर आकर्षक रोषणाई। लेझर लाईटचा वापर करून साकारलं बाबासाहेबांचं चित्र। अमेरिका आणि इराण दरम्यान पुन्हा एकदा चर्चेचे संकेत। इराण चर्चेकरता तयार असून पुन्हा संपर्क केल्याचा ट्रम्प यांचा दावा। इस्रायल आणि लेबनॉन दरम्यान अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये होणार चर्चा तर चर्चेतून कोणताही मार्ग निघणार नाही। लढाईला तयार असल्याचा हिजबुल्लाहचा दावा। अमेरिकेच्या नाकाबंदीनंतर हॉर्मुझमध्ये जहाजांची वाहतूक ठप्प। जगाला ब्लॅकमेल करणाऱ्या इराणला आता धडा मिळेल असा ट्रम्प यांचा दावा। दिल्ली ते देहरादून प्रवास आता करा फक्त 2.5 तासात। 212 किलोमीटरच्या नवीन एक्सप्रेस वेचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन। सांगलीच्या तासगाव तालुक्यातील उपळावी या गावी सिद्धेश्वराची यात्रा सुरू आहे आणि या 4 दिवस चालणाऱ्या यात्रेचा आजचा शेवटचा दिवस आहे। यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यत, कुस्ती, तमाशा, ऑर्केस्ट्रा, लेझिम आणि झांज अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। तसंच पालखीवर खोबऱ्यासह गुलालाची उधळण करण्यात आली असून संपूर्ण परिसर गुलालात न्हाऊन निघालाय। यावेळी सिद्धेश्वराचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते। बातमी 36 जिल्ह्यांची। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती। त्यानिमित्तानं वांद्रे वरळी सी लिंकवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। लेझर लाईटद्वारे बाबासाहेबांचं चित्र साकारण्यात आलेलं आहे। नांदेडमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्साह बघायला मिळतोय। रात्री नांदेड शहरामध्ये भव्य आतषबाजी करण्यात आली। यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। कराड शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह बघायला मिळतोय। रात्री 12 वाजता बुद्धवंदना म्हणण्यात आली आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। यावेळी आमदार डॉक्टर अतुल भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील, नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव उपस्थित होते। यावेळी हजारो अनुयायांनी मोठी गर्दी केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त बदलापूरमध्ये मध्यरात्री अनुयायांनी मोठी गर्दी केली, अभिवादन केलं। पूर्वेकडील रमेशवाडी परिसरातील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। बाबासाहेबांना वंदन करण्यात आलं। इयत्ता 8वीमध्ये शिकणाऱ्या मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या आरोपीची नांदेड पोलिसांनी धिंड काढली। पेपर सुटल्यानंतर शाळेतून बाहेर पडलेल्या मुलीसोबत आरोपीनं गैरवर्तन केलं। तिला दुचाकीवर बसवण्याचा प्रयत्न केला। आरोपीनं यापूर्वीही 2 वेळा त्याच मुलीची छेड काढत गैरवर्तन केलं होतं। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली। मध्यरात्री 12 वाजता फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। पेढे वाटून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी मोठ्या जयघोषात भीम जयंती साजरी झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त देहू रोडच्या धम्मभूमीमध्ये उत्सवासोबतच भावनेचा अनोखा संगम बघायला मिळाला। रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली होती। आकर्षक विद्युत रोषणाई होती। रात्रीचे 12 वाजताच एकच जल्लोष झाला। यासोबतच मेणबत्त्यांच्या शांत प्रकाशामध्ये आदरपूर्वक बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं। बौद्ध बांधवांनी त्यांच्या विचारांना उजाळा दिला। जळगावच्या भुसावळ इथं नहाटा कॉलेज समोरच्या प्रांगणावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करण्यात आली। यावेळी 135 स्क्वेअर फूट लाइटिंग स्केच साकारण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं।
महाडमध्ये मध्यरात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। क्रांतीस्तंभ आणि चौदार तळ परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। यावेळी डीजेच्या ठेक्यावर तरुणाईनं जल्लोष केला। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली। जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव शहरवासियांनी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरामध्ये प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांना 24 तास प्रवेश बंदी करण्यात आली आहे। अत्यावश्यक सेवेतील वाहनं आणि पुणे बंगळुरू महामार्गावरील वाहतूक वगळता इतर सगळ्या अवजड वाहनांकरता हा नियम लागू राहणार आहे। सोलापुरामध्ये जगज्योती बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा रात्रीच्या वेळी नव्यानं बसवण्यात आला। त्यानंतर 150 महिलांच्या उपस्थितीमध्ये जलकुंभाभिषेक करून महाआरती करण्यात आली। पालिकेच्या वतीनं देण्यात आलेल्या 50 लाख रुपये निधीतून 16 चरणांचं शिल्प कोरण्यात आलं। जळगावच्या भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत कुख्यात साखळी चोराला अटक केली। सादिक अली उर्फ आतंक असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। या चोरट्या विरोधात राज्यभरामध्ये साखळी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत। तो मोस्ट वॉन्टेड होता। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई करत त्याला जेरबंद केलं। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आंजर्ले इथल्या पेशवेकालीन प्रसिद्ध कड्यावरचा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरीची घटना घडली। अज्ञात चोरट्यांनी रात्री सुमारे 2:30 वाजण्याच्या दरम्यान मंदिरातील दानपेटी फोडली आणि रोख रक्कम लंपास केली। घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। तपास सुरू झाला। मुंबई पुणेच्या जुन्या हायवेवर वाळक्याच्या मोरीजवळ केमिकल टँकर उलटला। चढावर असताना ब्रेक फेल झाल्यानं ही घटना घडली। या घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। टँकर चालक किरकोळ जखमी झालेला आहे। जळगावच्या चोपडा इथं 70 पेक्षा अधिक गोवंशांची तस्करी केली जाते। या आरोपींविरोधात कारवाई करण्याची मागणी भाजप तसंच गोरक्षकांच्या वतीनं करण्यात आली। वारंवार तक्रारी करून सुद्धा गुन्हे दाखल होत नाहीत आणि त्यामुळे आंदोलनाचा इशारा आता तक्रारकर्त्यांनी दिला आहे। उत्तर भारतात निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्राचा परिणाम अजूनही कायम आहे। हवामानातील या बदलामुळे 15 एप्रिलपासून काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। तसंच सध्याची स्थिती निवळल्यावर 19 एप्रिलनंतर राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे। काल अकोल्यामध्ये सर्वाधिक 43.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली। मुंबईमध्ये 2017 ते ऑगस्ट 2025 या 8 वर्षांमध्ये 1.5 लाखांहून अधिक भटक्या श्वानांची नसबंदी महापालिकेने केली आहे। येत्या वर्षभरामध्ये 45,000 तर पुढील 3 वर्षांमध्ये 1,35,000 श्वानांची नसबंदी करण्याचं उद्दिष्ट आहे। त्याकरता मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयासह 9 संस्थांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नसबंदी करता पालिका सुमारे 23 कोटी रुपये खर्च करणार आहे। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या लैंगिक शोषणाचे आणि गैरकृत्यांचे व्हिडिओ व्हायरल करणारा त्याचा ऑफिस बॉय नीरज जाधव याची एसआयटी चौकशी करण्यात आली आणि या चौकशीत एसआयटीच्या हाती अनेक धक्कादायक माहिती लागलेली आहे। नीरजनं मुंबईतील मनीष मार्केटमधील हेवन कलेक्शनमधून एक स्पाय कॅमेरा, एक हिडन कॅमेरा, 64 जीबीचा पेनड्राईव्ह आणि पॉवर बँकची खरेदी केली असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणाचा तपास सुरू असून नीरजच्या चौकशीतून आणखी अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान भोंदू अशोक खरात प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापलंय। अशोक खरात भाजपचा माणूस असल्याची टीका केल्यानंतर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी जोरदार पलटवार केला। यावर पटोले यांनी काय प्रत्युत्तर दिलं पाहूया। अशोक खरात सरकारचा व्यक्ती असला असता तर ते कधीच उघड झालं असतं। कदाचित नाना भाऊंना भीती वाटत असेल की अशोक खरातची सुई कदाचित आपल्या पक्षाकडे पर्यंत येऊ नये। तर गृहराज्यमंत्री आता नवीन आहे, बिचारा नवीन पोरगा आहे, त्याला अजून या सगळ्या गोष्टीचा अभ्यास नाही आहे। त्यामुळे या महाराष्ट्राची बदनामी करणारा हा भोंदूबाबा अशोक खरात हा कोणाचा माणूस आहे? हा भाजपचा माणूस आहे। त्याला का पाठीशी घालताय? त्याच्या पोराला बेल भेटली, त्याची बायको अजून भेटत नाही, तर गृह खातं झोपलं आहे त्यांचं। आणि म्हणून हे सगळं फेकाफेकीचं उत्तर देण्यापेक्षा हा महाराष्ट्राला कलंक लावणारा हा जो अशोक खरात नावाचा जो माणूस आहे हा भाजपचा कार्यकर्ता आहे म्हणून त्याला वाचवलं जात आहे का?
अशोक खरातसह त्याचा सीए ललित पोफळेचा भाऊ प्रकाश पोफळे देखील ईडीच्या रडारवर असल्याचं बोललं जातंय. खरातनं फसवणूक करून लुबाडलेल्या पैशांची गुंतवणूक प्रकाश पोफळे करत असल्याचा संशय यंत्रणांना असल्याची माहिती मिळते. तर खरातची आता चौकशी सुरू आहे आणि त्या चौकशीमधून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यामुळे हे प्रकरण नेमकं कुठे जातंय, कुठपर्यंत पोहोचतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नेमकं चौकशीमध्ये आता काय काय समोर येणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. पुढची बातमी पाहूयात. कधी अघोरी पूजाविधी तर कधी खडे किंवा जंगली चिंचोके लाखोंना विकून खरातनं अनुयायांची लूट केली. ही करोडो रुपयांची लूट करून खरातनं आपली लंक उभी केली होती. आता खरातच्या भोंदूगिरीचा पर्दाफाश झाला असून ईडीनं देखील खरातभोवती फास आवळलेला आहे. जिथे शिवनिका ट्रस्ट आहे त्या मिरगावसह नाशिक शिर्डीतील विविध 11 ठिकाणी ईडीनं छापेमारी केली आहे. इतकंच नव्हे तर खरातचा आलिशान बंगला तृप्तबालावर ईडीनं पुन्हा धाड टाकली आहे. ईडी फक्त ईडी नव्हे तर आयकर विभागानं देखील खरातच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. खरातच्या कार ईडीकडून सील करण्यात येणार आहेत. फक्त इतकंच नाही तर त्याच्या काही मालमत्ता देखील सील करण्यात येणार आहेत. चा जो अँगल आलेला आहे किंवा एवढे पैशाचे गैरव्यवहार हे वर्तमानपत्रात आणि चॅनलमध्ये दिसते, धक्कादायक आहे. जे खूप मोठं रॅकेट आहे, जणू काय माफिया आहेत अशी म्हणायची वेळ आलेली आहे. म्हणजे एक भोंदू बाबा अजून काय काय उद्योग हा करत होता हे देवालाच ठाऊक. पण भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने या बाबतीमध्ये मला असं वाटतं कुठलाही कॉम्प्रोमाइज किंवा कुठल्याही दबाव जर कोण टाकत असेल तर मला वाटतं ते होता कामा नये. दरम्यान अशोक खरातसह त्याचा सीए ललित पोफळेच्या ईडीच्या रडारवर असल्याची देखील आता माहिती मिळते. नेमकं काय घडते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. खरातचा सीए ललित पोफळे ईडीच्या सध्या रडारवर आहे. ललित पोफळे शिवनिका संस्थेवर विश्वस्त आहे. ललित पोफळेचा भाऊ हा प्रकाश, त्याच्यावर देखील ईडीला सध्या संशय आहे. फसवणुकीतून कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. तर भोंदू खरातच्या काळ्या पैशांची गुंतवणूक नेमकी कुठे कुठे झाली हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शेती, व्यवसाय, बांधकाम व्यवसायात गुंतवणूक त्यानं केली का याचा देखील शोध घेतला जातोय. पोफळे बंधूंकडून खरातच्या काळ्या पैशांचं मनी लॉन्ड्रिंग होत होतं का याचा शोध सध्या घेतला जातोय. दरम्यान हवाल्याच्या मदतीनं परदेशात देखील गुंतवणूक केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. तर पोफळे बंधूंच्या आर्थिक व्यवहारांची आता ईडी चौकशी करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या संदर्भातली आणखीन एक मोठी बातमी. भोंदू खरातच्या जेलमधील नौटंकीची बातमी आहे. माझी पत्नी सध्या कुठे हे देवालाच ठाऊक आहे असं भोंदू अशोक खरात एसआयटीला सांगून दिशाभूल करत असल्याची चर्चा आहे. सुमारे महिन्याभरापासून अशोक खरातची पत्नी फरार आहे. खरातचे काळे कारनामे समोर आल्यानंतर त्याच्या पत्नीच्या नावे काही संपत्ती असल्याची माहिती समोर आली होती आणि तेव्हापासून एसआयटीकडून कल्पना खरातचा शोध घेतला जातोय. तर दुसरीकडे मुलगा हर्षवर्धन खरातची पोलीस चौकशी झाली होती. तेव्हापासून तो देखील नॉट रिचेबल आहे. या संदर्भात कोठडीत असलेल्या अशोक खरातला एसआयटीनं विचारलेल्या प्रश्नावर अशोक खरातनं अजब उत्तरं दिली आहेत. तर पोलीस चौकशीत डॅडला सगळं माहिती आहे आणि घरात खूप कॅश यायची असं सांगणारा त्याचा मुलगा हर्षवर्धन खरातशी बोलण्याची इच्छा अशोक खरातनं बोलून दाखवली. त्याला हर्षवर्धनशी नेमकं काय बोलायचंय, मुलामार्फत तो इतर कोणाला काही निरोप पोहोचवू पाहतोय का, अशा विविध चर्चा रंगल्यात.